सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज स्वामी सेवेतला अनुभव आणि स्वामींची प्रचिती सांगणार आहे। कारण स्वामींबद्दल सांगताना नेहमीच हृदय खूप भरून येतं आणि माऊलींशी बोलताना आपला अंतरात्मा हा एकरूप होतो। म्हणजे माझं असंच होतं आणि मी बोलताना माऊली ऐकत असतात आणि नेहमी याची प्रचिती येते की माऊली वेळोवेळी मार्गदर्शन करतात। आपला एखादा शब्द आपण बोलतो त्यावेळी मन लावून बोलतो आणि एकदम स्वामींशी एकरूप होतो, तेव्हा स्वामीसुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत असतात। तसंच मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे की माझा स्वामी सेवेतला आणि माझे स्वामी माझा सांभाळ कसा करतात आणि स्वामींनी मला कसं सांभाळलं आणि स्वामींशिवाय काहीच जग नाही आहे ह्याची प्रचिती, ह्याचा अनुभव वारंवार येतो। स्वामींशिवाय आम्ही शून्य आहे। तर बघा, स्वामींचे खूप मोठे अनुभव आहेत, खूप मोठी प्रचिती आहे। तुमच्या सगळ्यांसाठी मी लाईव्ह नामस्मरण सामुदायिक चालू केलं, त्यातून बऱ्याच ताईंना खूप छान असे अनुभव आले, खूप चांगली प्रचिती आली आणि त्यांचं चांगलं घडतंय ह्याचा मला आनंद आहे। निमित्त मात्र मी आहे, स्वामींनी माझ्या माध्यमातून ही सेवा करून घेतली आणि बऱ्याच ताईंचे बघा खूप दुःख दूर झाले, दारिद्र्य दूर झाले। तर तो सगळ्यांचे अनुभव मी थोडक्यात तुमच्या शेअर करणार आहे। फक्त माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या, खाली बेल आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा, कारण प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर बघा स्वामी माऊली किती गोड दिसत आहेत आणि नाईटचा व्हिडिओ आहे रात्रीचा। स्वामीने बघा किती छान शॉल आणि टोपी घातली आहे। आपल्याला शॉल टोपीसुद्धा स्वामी माऊलींची मिळते उलनची, तसंच स्वामींचे वस्त्र, स्वामींची कंता टोपी, स्वामींची मूर्ती, आपल्याकडे 2000 स्वामी सेवेचे पूजेचे प्रोडक्ट आहेत, तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरपोच मिळतात। तर चला, तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचं माझं संभाषण किंवा स्वामी माझी वाट बघतात मी बाहेर गेले तरी, तुमच्यासोबत एक छोटासा अनुभव मी शेअर करणार आहे। तर काय होतं, मी स्वामींच्या सेवेचं जे काही साहित्य असतं मी बाहेर कुठे कुठे आणायला जात असते संपलं की, तर तुमच्यासोबतही असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर कधी कधी काय होतं की आम्ही बाहेर पडतो आणि आम्हाला घरी यायला खूप उशीर होतो, म्हणजे 9:30-10 कधी वाजतात, कारण सामान खूप असतं आणि आपल्याला एका ठिकाणावरून ह्या गोष्टी घ्यायच्या नसतात, कारण ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मला दूरपर्यंत जावं लागतं, त्या आणाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये वेळ जातो। पण एक गोष्ट खूप छान घडते, म्हणजे स्वामी सोबत असतात। प्रत्येक गाडीवरती स्वामींचं मला नाही का चित्र दिसतं, म्हणजे एक एक 1 किलोमीटर 4 किलोमीटर गेले की स्वामींचं अशक्य शक्य करतील स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण स्वामींचं एखाद्या गाडीवरती चित्र येतं आणि मी खूप छान असं मला हसायला येतं आणि बरं वाटतं की माझे गुरु माझ्यासोबत आहेत। तुमच्यासोबतही असं घडतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसंच कधी कधी बघा आम्ही बाहेरून म्हणजे जेवण करून येतो, कारण घरी यायला 9:30-10 वाजतात किंवा पार्सल घेऊन येतो। तर मी खूप ऑब्झर्वेशन केलं हा माझा व्यवसाय चालू झाल्यापासून की जेव्हा मी घरी येते ना तेव्हा दिव्यामध्ये अक्षरशः तेलसुद्धा नसतं तरीसुद्धा स्वामींचा दिवा चालत असतो आणि हे मी स्वतः अनुभवले बरं का। तर मग असं मला खूपदा जाणवलं की अहो दिव्यात तेल नाही आणि स्वामींचा दिवा कसं काही चालत असेल बिना तेलाचा, म्हणजे वात ओली असते पण आम्ही घरी आल्याशिवाय स्वामींचा दिवा कधी विझत नाही। तर मग असंच नाही का, मला काल पण खूप मोठा प्रश्न पडला आणि प्रश्न पडल्यावरती एक छोटंसं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात असं दिसतंय की तुम्ही बाहेर गेला, तुम्ही जेवण करून येताय, पण अरे मी तुमची जेवायची वाट घरी बघतोय, माझ्या जेवणाचं काय। मग असं स्वप्न रात्री पडलं आणि मी दिवसभर विचार केला की हे असं कोण म्हटलं असेल आणि मला तो दिवा दिसायचा, पण असं कोणतरी बोलतंय माझ्यासोबत आणि मी सकाळी नाही का दिवसभर खूप विचार केला की असं मला कोण म्हटलं, काही समजतच नाही। आणि मग पटकन माझ्या लक्षात आलं की अरे आपण 2-3 दिवस झालं असा विचार करतो की हा दिवा का विझत नाहीये किंवा तेल नसतं तरी स्वामी का बरं दिवा चालू ठेवतात। तर स्वप्नामध्ये मला असं जाणवलं, स्वप्नामध्ये मला एवढं काही जाणवलं नाही, पण असं सकाळी कळलं की स्वामी आमची जेवणाची वाट बघतात आणि खरं आहे। कारण बिझनेसच्या अगोदर बघा घरामध्ये 2 टाईम स्वामींचा नैवेद्य असायचा, त्याच्यानंतर स्वामींना चहा असायचा, नाश्ता असायचा, पण स्वामींचं हे सगळं चालू आहे पण कधी कधी नैवेद्य दाखवणं होत नाही आणि यायला वेळ होतो आणि अशा वेळी काय होतं माहिती आहे का, स्वामी माऊली आमची वाट बघतात खूप आतुरतेने। असं खूपदा त्यांच्या चेहऱ्यावरती मी पाहिलं आहे की स्वामी माऊली वाट बघतात की कधी शीतल घरी येते आणि कधी आम्ही जेवण करतोय म्हणजे आमच्यासोबत। कारण स्वामी आमच्या घरातले, आम्ही स्वामी देव तर आहेत, स्वामी खूप मोठे देव आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, पण आम्ही स्वामींना आमच्या घरातले सदस्य मानतो। आमचं सगळं काही स्वामी आहेत, आजोबा, आजी, आई, पप्पा, सगळी नाते आम्ही आमच्या स्वामींमध्ये बघतो आणि मग स्वामींचा दिवा आम्ही घरी येईपर्यंत चालू असतो, त्याच्यामध्ये तेलसुद्धा नसतं, पण एकदम मंद असा बारीक दिवा स्वामींचा चालू असतो। आणि मला एक काल गोष्ट जाणवली
की नाही का स्वामी वाट बघतायत आणि स्वामींचा नैवेद्य आपण दाखवायला कधी कधी विसरतोय, कधी कधी बाहेरून आपण लेट येतो आणि स्वामींना नैवेद्यच दाखवला जात नाही आणि स्वामी माऊलींना सुद्धा भूक लागलेली असेल असं प्रत्येक वेळेस मनात येतं. आणि खरे म्हणजे स्वामींनी सुद्धा खूप खूप जपलं, खूप खूप साथ दिली स्वामींनी मला. माझ्या आयुष्यामध्ये मी काहीच नव्हते, शून्य होते आणि शून्यातून स्वामींनी खूप मोठी माझी ओळख निर्माण केली आणि खूप मला मान सन्मान आदर समाजात मिळतोय स्वामींच्यामुळं. स्वामींच्या सेवेतून खूप खूप असंख्य स्वामी सेवेकऱ्यांशी माझी भेट होते. असंख्य सेवेकऱ्यांचा आधार मी नाही बनत आहे, स्वामी मला सांगतात ते कार्य मी करते. मग माऊलीपासून कधी कधी दूर झालं ना तरी त्रास होतो आणि माऊली आमची वाट बघतात. म्हणजे विचार करा ना, आपण माणसाला जीव लावतो, प्राण्यांना जीव लावतो, आपण असंख्य गोष्टीमध्ये आपण आपली नाते किंवा आपला जिव्हाळा शोधत असतो. पण स्वामींशी नातं आहे ते पण आपुलकीचं, प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचंच आहे. कारण स्वामींना तुम्ही मूर्तीत बघता, पण स्वामींना मूर्तीमध्ये न बघता स्वामींना आपल्या हृदयामध्ये जाणवा, स्वामींना आपल्या मनामध्ये जाणवा, स्वामींना तुम्ही माया लावा, स्वामींवरती तुम्ही मनापासून प्रेम करा. स्वामीसुद्धा तुमच्यावरती एकदम मनापासून अगदी प्रेम करतात. असंच झालं आणि आज मी विचार केला की मी बाहेर जरी मला यायला जरी उशीर झाला, मी स्वामींना सुद्धा बोलले, स्वामी मला जरी बाहेरून यायला उशीर झाला तरी मी जरी जेवण करायला बसले तरी पण तुम्हाला सुद्धा मी जेवायला येण्यासाठी आव्हान करेल किंवा मी बाहेरून पार्सल का होईना घेऊन येईन, पण तुमचा नैवेद्य दाखवल्याशिवाय मी कधीच झोपणार नाही बाहेरून आल्यानंतर. किंवा स्वामींशी गप्पा मारल्याशिवाय कधीच मला झोपायची आधी सवय नव्हती. कारण तुम्ही बघा नाईटचे व्हिडिओ मी करायचे, माझं दिवसा कितीही काम असू दे, पण माऊलींशी बोलल्याशिवाय मी कधी झोपत नव्हते. पण आजकाल माऊलींपासून म्हणजे दूर झाले मी, असं माऊली सांगतायत मला की मी रात्रीच त्यांच्याशी बोलत नाही आधीसारखी, त्यांचे हातपाय चेपून देत नाही आहे किंवा खूप काही गोष्टी म्हणजे स्वामींना सुद्धा माझ्या त्या आवडायच्या किंवा स्वामींना त्याची गोडी लागली. आणि स्वामी स्वप्नात येऊन कधी कधी दृष्टांत सांगतात की नाही का असं. आणि मग स्वामींच्यापासून दूर झाले त्यामुळे मलाही माझी चूक कळली. पुन्हा मी स्वामींच्या जवळ आले आणि आज सगळी कामं उरकले आणि स्वामींशी गप्पा मारल्या. स्वामींशी गप्पा मारणं म्हणजे काय, बरेचदा मला प्रश्न असतो. स्वामींशी गप्पा मारणे म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे काही काम करतो, जे काही कार्य करतो, चांगलं वाईट, आपल्याला कोणी काय बोलतं, काही अनुभव येतो, कोणी मन दुखवतं, हे कोणाजवळ बोलण्यापेक्षा, कारण जग असतं ना ते रडून ऐकतं आणि हसून सांगतं बाहेर जाऊन, त्याच्यापेक्षा 2 अगरबत्त्या लावा, दिवा लावा आणि आपल्या स्वामी माऊलींना सगळं सांगा. स्वामी मी आज इकडे गेले, स्वामी आज मला खूप चांगली लोकं भेटली, स्वामी आज तुमच्या सेवेतून मला चांगले सेवेकरी भेटले, स्वामी मी आज ह्या सेवेकरीला तुमचा मार्ग सांगितला, तुमची मूर्ती दिली आणि स्वामी आज ह्या सेवेकऱ्यांकडे हे पार्सल मी पाठवले आणि मला स्वामींच्या मूर्त्या कुरिअर करताना किंवा घरी म्हणजे असंख्य असे अनुभव येतात, प्रचिती येते. मग मी स्वामींना सगळं सांगते. म्हणजे कसं आपलं मुलं कसं आपल्या आईला आपण सगळं सांगतो, तशी स्वामी आपली आई आहे. आपल्या प्रत्येक दिवसामधल्या प्रत्येक गोष्ट काही घडली चांगली वाईट सगळी स्वामींसोबत शेअर करायची. आणि बघा स्वामीसुद्धा कधी कधी ऐकतात आणि खूप मन लावून ऐकतात. जेव्हा आपण मनापासून स्वामींशी बोलतो ना तेव्हा माऊलीसुद्धा आपलं बोलणं अगदी मनापासून ऐकतात. ह्याची प्रचिती मला खूपदा आलेली आहे. त्यामुळे बघा स्वामी आमची वाट बघतात आम्ही घरी येण्याची, की कधी येत आहेत, कधी आपण जेवण करायचो आणि स्वामींना कधी स्वेटर घालायचो, स्वामींना कधी गोंडूशी टोपी घालायची, स्वामींना पाणी पाजायचं. म्हणजे खूप लोक म्हणतात की हे वेडी झाले. मला खूप लोक असं नावं ठेवायच्या अगोदर की काय त्या मूर्तीला सजवते, काय त्या मूर्तीला जेवण चारते. पण माझ्या मनामध्ये जी माझ्या स्वामींची जागा आहे ती तुमच्या मनामध्ये नाही तयार होऊ शकत जे बोलतात. कारण मी स्वामींना अनुभवले, मी स्वामींना फील केले स्वतःला, मी स्वामींना खूप खूप अंतकरणातून आई मानले आणि स्वामींशिवाय आमचं काहीच नाही ह्या जगामध्ये. स्वामी म्हणजे आमचं सर्वस्व आहे. आमच्या कणाकणामध्ये स्वामी आहेत आणि आम्ही आहे स्वामींचे वेडे. काही म्हणा, आम्ही स्वामींचे वेडे सेवेकरीच आहे आणि स्वामींच्या सेवेचं वेडच असावं लागतं. स्वामी असंच कोणाच्या आयुष्यामध्ये जात नाही. स्वामींची सेवा करणं आणि स्वामींच्या सेवेत यायला सुद्धा खूप मोठं भाग्य आणि पुनर्जन्माची चांगली पुण्याही लागते. कारण आम्ही काही वाईट वागलो असेल तो कर्मभोग होता. तो स्वामीने आमच्याकडं आमचं वाईट झालं ह्याच्या पाठीमागं खूप आम्ही त्रास सहन केला, खूप संघर्ष केला, खूप स्ट्रगल केला मी. पण मला माझ्या गुरुची प्राप्ती, माझे गुरु मला माझ्या वयाच्या 28व्या वर्षी ते मला पुन्हा एकदा भेटले आणि ते पण माझ्या सगळ्या नात्यांसोबत. आज मला
कोणाची गरज नाही आहे माझे स्वामी असताना. कारण मी सगळी नाती माझ्या स्वामींमध्ये बघते, मी सगळे नाते माझ्या स्वामींसोबतच निभवते आणि सगळं सुख दुःख जे काय असेल ते मी माझ्या माऊलींना सांगते. मी माऊलींशी कधी कधी भांडण करते, कारण कधी मला काय वाटलं तर माझा हक्क आहे आणि माऊलींचाही हक्क आहे माझ्यावर. त्यामुळे माझं स्वामींचं नातं एवढं घट्ट आहे की ह्या जगामध्ये मला माझ्या स्वामींशिवाय कोणच नको आहे आणि स्वामी असतील तर कोणाची गरज कधीच भासत नाही आयुष्यामध्ये. स्वामींसारखा गुरु लाभायला सुद्धा खूप नशीब लागतं आणि ज्याला स्वामी कळले तो स्वामींशिवाय राहूच शकत नाही. कारण स्वामींच्या सेवेत म्हणजे देव आहेत स्वामी, पण देवापेक्षा स्वामी आपल्या घरचे आपले आहेत किंवा स्वामींना मी खूप खूप अंतःकरणातून माझं मानते आणि स्वामी खरंच माझे आहेत, तसे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आहेत. त्यामुळे स्वामींशी नातं जोडताना कोणताही स्वार्थ किंवा नाही का कामापुरती सेवा किंवा काहीतरी चांगलं घडण्यासाठी स्वामींची पूजा नका करू. स्वामींना जसं मी मानलंय माझं आपलंसं आणि माझे, तसं तुम्ही सुद्धा असं हक्काने म्हणा की स्वामी तुम्ही माझे आहात, स्वामी तुम्ही माझे आहात, स्वामी तुम्ही माझी आई आहात, स्वामी तुम्ही माझे सगळं काही स्वामी तुम्ही आहात, माझं चांगलं वाईट सगळं काही तुम्ही बघा माऊली. आणि मी काही वाईट कर्म केलं असेल तर तुम्ही त्यांच्या सेवेतून तो भोगून घ्या, फक्त मला कधी अंतर नका देऊ. मला सदैव तुमच्यासोबत ठेवा, तुमच्या चरणाशी ठेवा. मी तुमचं लेकरू आहे, तुम्ही माझा सांभाळ करा स्वामी. माझ्या देहाला कोणतीही इजा होऊ देऊ नका. हा देह निरोगी आणि चांगला राहू दे आणि आयुष्यभर काय अजन्म तुमच्या सेवेत राहू दे. पुढचे सगळे जन्म तुमच्या सेवेसाठीच माझे होऊ दे स्वामी. अशी स्वामींची चरणी प्रार्थना करा आणि स्वामींची सेवेत लीन व्हा. स्वामींच्या सेवेचं वेडच लागायला पाहिजे. जेव्हा स्वामींच्या सेवेचं वेड लागतं तेव्हा समजायचं की स्वामीने आपला स्वीकार केलाय असं समजायचं. त्यामुळे कोणी काय म्हणतं ह्याच्यात लक्ष न देता स्वामींची निस्वार्थ न थकता न थांबता सेवा करा. स्वामी सगळं तुम्हाला द्यायला बसलेत, फक्त घेण्यासाठी आपली ओंजळ कधी कधी कमी पडते. तसंच माझं झालंय, चटणी भाकरी खायची सुद्धा माझी कुवत नव्हती, पण आज स्वामींनी इतकं मला दिलंय की ते मला सांभाळ सुद्धा जात नाहीये. एवढं स्वामींची कृपा माझ्यावर झाली. स्वामींनी खूप मोठा आशीर्वाद मला दिला आणि मी स्वामी मूर्त्याळ स्वामी वस्त्र अलंकार फक्त एका कंथाटोपीपासून चालू झाले. कारण कोणाला काय द्यायचं आणि कधी द्यायचं हे माऊलींना सगळं माहिती असतं. त्यामुळे न मागता स्वामींनी एवढा मोठा मला आशीर्वाद दिला. तसंच तुम्हाला सुद्धा मिळेल, फक्त तुम्ही तुमच्या भक्तीवर आणि तुमच्या गुरुवर विश्वास ठेवा. गुरु ची सेवा करतोय म्हणून करू नका, मी माझ्या स्वामींची सेवा करते, स्वामी माझे आहेत आणि मी माझ्या माऊलींची सेवा करते, असा भाव मनामध्ये आणा, असा भाव मनामध्ये जागवा. स्वामी बघा तुमच्या कोणत्याच इच्छा पूर्ण कधीच ठेवणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही पण पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण कॉन्फिडन्सने काम करत जा जे कराल ते. कारण आपले गुरु हे स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत. अशक्य ही शक्य स्वामींनी केलंय बऱ्याचदा माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी. तशाच तुमच्यासुद्धा आयुष्यात खूप काही गोष्टी घडतील. तर बघा बाहेर गेलं तरी आपण स्वामींचा नैवेद्य दाखवायला कधीच विसरायचं नाही. मी एक गोष्ट शिकले, तुम्ही सुद्धा शिका. खडी साखर का होईना काही ना काहीतरी माऊलींसाठी पहिला नैवेद्य आलेला दाखवायचा. कारण माऊली आपली वाट बघत असतात. तर माऊलींच्या दिव्यामध्ये तेल असो नसो पण माऊली नेहमी वाट बघतात. आज पण बघा खूप छोटा असा दिवा मंद चालतो. जेव्हा मी घरी येते ना तेव्हा एका तासाने तो दिवा कधी कधी बंद होतो, पण मी घरी येईपर्यंत दिवा माझा कधीच विझत नाही. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे माऊली माझी वाट बघतात, माऊली माझ्यासोबत सदैव असतात. ह्याची प्रचिती ह्याचे अनुभव खूपदा मला आलेले आहेत. तसेच तुम्हाला सुद्धा येतील. कारण माऊलींबद्दल बोलताना असं नाही का आज अंतःकरण खूप भरून आलं. अरे माणसांना किती आपण जीव लावतो. म्हणजे आपली सासूसरे असतील, आईवडील असतील, दीर जाव असतील किंवा बहिणी भावंडं, आपण सगळ्यांना जीव लावतो. पण ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नसतो. प्रत्येकजण स्वार्थी आहे. प्रत्येकजण स्वार्थापोटीच ह्या जगामध्ये नातं निभवत असतो. पण माऊलींचा कोणताही स्वार्थ नाही. माऊली बघा निस्वार्थ आपण प्रेम करतो आणि माऊलीसुद्धा आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात. तुम्ही नात्यामध्ये प्रेम शोधण्यापेक्षा तुम्ही माऊलींवरती प्रेम करा आणि माऊलींच्या सेवेत राहा आणि माऊलींना आपलं सगळं काय माना. ह्या जगामध्ये कोणत्याही नात्याची कधीच गरज पडत नाही आहे. कारण माणूस स्वार्थापोटी किंवा माणूस कालांतराने बदलतो. माणूस हा असा प्राणी आहे की खूप स्वार्थी आहे. कलियुग आहे, कोणीही कोणीचं नाही ह्या जगामध्ये. प्रत्येक जणाला पैसा पाणी दिला तर गोड दिसतं. तुमच्याकडे काय असलं तरच माणसं येतात, नाहीतर येत नाहीत. हा खूपदा अनुभव घेतलाय. त्यामुळे स्वामी बघा तुम्ही झोपडीत राहा, तुम्ही बंगल्यात राहा, तुम्ही महलात राहा, जिथं असाल तिथं माऊली तुमच्या सोबत असतात. तर बघा ही एवढी मोठी आपल्या माऊलींची ताकद आहे. त्यामुळे माऊलींना काहीच फरक नाही पडत माझा सेवेकरी कुठं राहतो, फक्त तो माझा सेवेकरी आणि मनापासून त्यांनी मला मानलंय माझं. त्यामुळे मी माझ्या भक्तासोबत जिथं माझा भक्त तिथं मी राहण्याची तयारी आहे माझी. त्यामुळे अशी स्वामींची सेवा करा आणि तुम्हाला सुद्धा असा काही अनुभव येत असेल तर मला नक्की शेअर करा.
तर स्वामींचा मी एक छोटासा मला आलेला अनुभव तुम्हाला शेअर केला की माऊली वाट बघतात, माऊली खूप जीव लावतात, माऊली खूप प्रेम करतात. तुम्हाला असे छोटे मोठे अनुभव येतच असतील तर तुम्ही सुद्धा स्वामींची काळजी घ्या, कारण स्वामींशिवाय ह्या जगामध्ये आपलं असं कोणी नाही आहे. आणि स्वामी आहेत. स्वामी मै गया नहीं जिंदा हो या वाक्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.